तुम्हाला एक मी छान अशी स्टोरी सांगते. आणि आम्ही गावाकडे आधी लहानपणी राहत होतो. आणि तिथे असं छोटं गाव होतं ते. अगदी म्हणजे असं 2-1 हजार वस्ती 2-1 हजार लोक असे राहत होते त्या गावामध्ये. आणि तिथे जे मी एक असे एका घरी आमचा परिचय झाला. आम्ही पण असं लहानच होतो. तिथे एक आजी होती, खूप धार्मिक होती, खूप पूजा अर्चा वगैरे करायची. ती एका पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. तिचा परिवार पण खूप छान होता. खूप सगळे असे शेतात वगैरे जायचे आणि त्यांच्याकडे बैलगाडी वगैरे होती, बैल होते, गाई म्हशी होत्या. आणि असं त्यांचं घर म्हणजे असं जे घरं होते ना ते असे नदीकाठी होते बघा. तर त्या नदीचं नाव होतं पांजरा नदी. आणि ती आजी इतकी धार्मिक, सगळे लहान मुलं संध्याकाळी असे ओट्यावर जमा व्हायचे, सगळे यायचे, छोटे छोटे मुलं यायचे. आणि त्या आजीचं एक हे होतं की रोज संध्याकाळी ती आजी कोणी पण आलं ना तर त्याला अशी जवळ घ्यायची, लहान मुलांना जवळ घ्यायची, छान गोष्टी सांगायची, वेगवेगळ्या अशा स्टोरीच्या तिच्या जीवनातल्या स्टोरी सांगायची अगदी. तर कोणी आलं तर असं मदत करायची कुणाला पण. आणि संध्याकाळ झाली की ओट्यावर बसायची अगदी. आणि संध्याकाळी एक गाय अशी तिकडनं गायी अशा यायच्या. आणि ती नदी का म्हणजे तिथे गावाला पांजरा नदी काठीच ते आजूबाजूला छोटे छोटे असे घरं होते. आणि खूप काही असे श्रीमंत लोक राहत नव्हते, असे गरीब लोक राहत होते. म्हणजे खूप काही अशी त्यांची परिस्थिती नव्हती. खाऊन पिऊन अशी सुखी होते ते लोक. तर त्या आजीचं तिकडनं अशा नदीतनं ज्या गाई म्हशी यायच्या ना, गाई यायच्या, म्हशी यायच्या. खूप असे संध्याकाळी लोक असे 5 वाजले की 5-6 वाजले की संध्याकाळी अशा नदीवरून असं त्यांना इकडनं तिकडनं फिरून आणायचे. तर ती गाय नेहमी त्यांच्या आजीजवळ यायची, आजी ओट्यावर बसायची, तिथे थांबायची. तर ते काय व्हायचं, ते आजी मग ती गाय यायची, ती गाय स्वतः अशी तिथे उभी राहायची, तासनतास उभी राहायची. ती आजी लगेच उठायची, त्या आजीला खाऊ घालायची. आणि ती गाय जर होती ना तर ती आजीला अशी वाकायची बघा आणि नमस्कार करायची. तर असं आम्ही रोज बघायचो. रोज यायची, रोज नमस्कार करायची, काही उभी राहायची बरं का. त्या आजीने काही खाऊ घातलं तर खाऊन घ्यायची. तर आजी इतकी धार्मिक होती बघा. गाय त्यांना म्हणजे त्यांचे विचार एवढे शुद्ध होते ना. आणि रोज सकाळी उठले की सकाळी नामस्मरण करायचं पूजेला. नेहमी त्या आजीच्या हातात माळ असायची बघा अगदी. आणि म्हणजे असं लोकांना पण आश्चर्य वाटायची. सगळ्या गायी यायच्या, त्या अशा निघून जायच्या, पण एकच अशी गाय होती की त्या आजीला अशी वाकायची, उभी राहायची. आजीने काही खाऊ घातलं नाही घातलं तरी अशी नमस्कार करायची त्या आजीला. मग आम्हाला असं आश्चर्य वाटलं की आजीला असं नमस्कार का करते, की आम्ही असं बघायचो. आणि काही काही लोक हसण्यावर घ्यायचे, पण नाही, त्या आजीमध्ये एवढी श्रद्धा होती. आणि ती आजी देवाचं एवढं एक पिंपळाला नेहमी पूजा अर्चा करायची पिंपळाचं, ते पण आम्ही बघितलेले आहे. त्याच्यामुळे ते गायसुद्धा त्यांना नमस्कार करायची बा. त्या गाईला त्या आजीने काही खायला देवो नको देवो, पण ती आजी आणायची, लगेच भाकरी आणायची आणि गाईला खाऊ घालायची. तर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की खरंच म्हणजे देव आहे, प्रत्येक प्राण्यांमध्ये देव आहे. म्हणून प्रत्येक प्राण्यांना आपण खाऊ घालायला पाहिजे, त्याची पूजा करायला पाहिजे, असे जुन्या लोकांचे आपण विचार घ्यायला पाहिजे. तर आपली प्रगती नक्कीच होते. तुम्ही हे ऐका, हे म्हणजे मी जे आता हे सगळं सत्य कथा सांगितलेली, ही तुम्ही ऐका आणि शेअर करा. थँक्यू.